नमस्कार, मॉर्निंग इंडिया न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मी आहे अरुण. आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान आहे. मुंबईमध्ये जे बाईक टॅक्सी चालवतात त्यांना आपण बाईक टॅक्सी बोलतो, ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. पण हे अजून काय बंद झालेले नाही. मॅक्झिमम बँड्रा, वर्ली, कप परेड या ठिकाणी रायडर बाईक टॅक्सी चालवत आहेत, काही हरकत नाही. आणि जे बाईक टॅक्सी चालवत आहेत हे त्यांची काहीतरी मजबुरी आहे म्हणून चालवत आहेत. प्रताप सरनाईक मॉर्निंग इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिथून गाडी बुक होते असे जे ॲप्लिकेशन आहेत, ओला, रॅपिडो, उबर, तर तुम्ही ह्या कंपनीला लेटर पाठवा. जर तुम्ही 36 तासाच्या आतमध्ये किंवा 2 दिवसामध्ये किंवा 24 तासाच्या आतमध्ये ही सेवा बंद नाही केली तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि त्याच्यानंतरच हे थांबेल. कारण की आता कोणी जास्त घाबरत नाही आहे. बिंदास रॅपिडो, ओला, उबर चालवत आहेत. काही ठिकाणी काही लोकांच्या संघटना आहेत, युनियन आहेत, ते लोकांना बोलून त्यांच्यावर कारवाई केली जाते. याच्यामध्ये त्या गरीब मुलाचंच नुकसान होतं. तो बाईक टॅक्सी का चालवतो? त्याचं घर चालण्यासाठी, त्याला रोजगार मिळण्यासाठी. जर तुम्ही सिस्टमच बंद केली तर कोणताही कस्टमर गाडी बुक करू शकत नाही. म्हणून माझं प्रताप सरनाईकांना एक मॉर्निंग इंडिया न्यूजच्या माध्यमातून सांगणं आहे, साहेब, तुम्ही जिथून गाडी बुक होते असे जे ॲप्लिकेशन आहेत त्यांना लेटर द्या आणि त्यांच्यावर पटापट ॲक्शन घ्या. कारण की ही ॲक्शन तेव्हाच बंद होईल जर तुम्ही ह्या ॲप्लिकेशनमधून ही सिस्टम बंद केली तरच बंद होईल, नाहीतर हे असंच चालू राहणार आहे. म्हणून मॉर्निंग इंडिया न्यूजच्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा आणि तुमचा जो निर्णय आहे बाईक टॅक्सी मुंबईमध्ये चालणार नाहीत याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. धन्यवाद. मॉर्निंग इंडिया न्यूजमध्ये ऐकल्याबद्दल सर्वांना जय महाराष्ट्र.